वेलकम टू अवर चॅनल स्टुडंट्स. पहा मुलांनो, स्वागत आहे तुमचं या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेशनमध्ये. चला तर मग आज पाहणार आहोत आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मुलांनो, आजपर्यंत आपण वेगवेगळे टेन्समधले आत्तापर्यंत आपण संपूर्ण टेन्स जो आहे तो एकाच व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केला होता. त्याचबरोबर म्हणजे त्याची सर्व स्ट्रक्चर्स आपण पाहिली होती त्यामध्ये. त्यानंतर आपण वन बाय वन प्रत्येक टेन्सचा अगदी डिटेल अभ्यास करतो आहोत की ज्यामध्ये तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा इंटरोगेटिव्ह असेल, हे सर्व प्रकारचे फॉर्मॅट तुम्हाला करता आले पाहिजेत. तर जेणेकरून की तुम्हाला कुठलंही वाक्य लिहायचं असेल तर त्याचा तुम्हाला उपयोग झाला पाहिजे. म्हणजे मला हे वाक्य येत नाही किंवा मला प्रश्नार्थ का उघड जातं असं काही वाटू नये. तर त्याच सिरीजमध्ये आज आपल्याला पाहायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर पहा मुलांनो, आपण या अगोदरची जी सिरीज पाहिली होती तर त्याच्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण डिफरन्सही पाहिला होता की प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. तर अशाच अमेझिंग व्हिडिओसह आपण दररोज भेटतच असतो. काही वेळेस टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला जर लाईव्ह सेशन नाही घेता आलं तर आपण प्रीमियरवर त्याचे व्हिडिओसुद्धा पाठवत असतोच. सो हा त्यातलाच एक भाग. 2-3 दिवसापासून नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे पावसामुळे, त्यामुळे आपण आज पुन्हा हा एक व्हिडिओ सेशन घेत आहोत. तर आज आपण सर्वात प्रथम बघूया की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. चला तर सुरू करूया. सो बघा एक्झाम्पल, आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स. For example, I have been teaching you. Okay. Suppose since 6:30 AM. गृहीत धरा की मी तुम्हाला सकाळी 6:30 वाजल्यापासून शिकवत आलेली आहे. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट तर माहिती आहे तुम्हाला म्हणजे काय. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. आता परफेक्ट म्हणजे काय, तर परफेक्ट या शब्दाचा अर्थ असतो पूर्ण, आहे की नाही. आणि कंटिन्युअस म्हणजे चालू. म्हणजे बघा, हा नावानुसारच तुम्हाला टेन्स सांगतो की परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि कंटिन्युअस म्हणजे चालू. याचा अर्थ काय की एखादी कृती एका ठराविक पॉइंटला थोडी पूर्ण झालेली असेल आणि बाकीची जी राहिलेली आहे ती आणखीही चालू असेल. ओके. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचाच अर्थ काय असतो की एका फिक्स पॉइंटला ती कृती थोडीशी संपलेली असते, काही प्रमाणात ती संपलेली असते म्हणून परफेक्ट. आणि आणखी राहिलेली जी कृती असते त्यातली बाकी असलेली शिल्लक असलेली ती पुन्हा चालूच असते. इट इज गोइंग ऑन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज परफेक्ट कंटिन्युअस. सो तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल. उदाहरणानुसार बघूया. आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स 6:30 AM. याचा अर्थ काय की मी तुम्हाला शिकवत आलेली आहे. केव्हापासून, सकाळी 6:30 पासून. म्हणजे बघा, आता 7 वाजलेले आहेत, मी तुम्हाला 6:30 पासून शिकवत आहे. याचा अर्थ काय की 6:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत माझं अर्ध्या तासाचं टीचिंग संपलेलं आहे. सो इट्स परफेक्ट. आणि मी आत्ता अजूनही तुम्हाला शिकवते आहे. याचा अर्थ काय की माझं टीचिंग अजूनही चालू आहे. म्हणून हा जो टेन्स असतो त्याला म्हणायचं पूर्ण चालू वर्तमान काळ, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. दुसरं एक बघूया एक्झाम्पल आपण. आय हॅव बीन वर्किंग फॉर 1 hour. सपोज एक्झाम्पल असेल, आय हॅव बीन वर्किंग फॉर 2 hours. फॉर 2 hours. बघा, तर मी किती वेळेपासून शिकवत आहे, फॉर 2 hours. समजा मी 2 तासापासून शिकवते, आता तुम्हाला शिकवते, याच्या आधी पण माझं शिकवणं चालूच होतं समजा.
तर मग याचा अर्थ काय होईल की आय हॅव बीन वर्किंग फॉर 2 hours. म्हणजे मी तुम्हाला इथे सांगते की माझं 2 तासापासून शिकवणं चालू आहे. म्हणजे मग 2 तास झालेत मला शिकवून, ठीक आहे. आणि माझं अजूनही ते कंटिन्यू आहे. पण फिक्स पिरियड किती संपलेला आहे टीचिंगचा माझा? 2 तास संपलेला आहे आणि अजूनही माझं टीचिंग चालूच आहे. तर याचा अर्थ अशा पद्धतीनं ज्या वेळेस थोडीशी ॲक्शन संपलेली असते आणि आणखी त्यातला राहिलेला भाग जो आहे तो कंटिन्यू असतो, चालू असतो आणि म्हणून त्यावेळेस त्याला आपण म्हणत असतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अर्थात ही कृती प्रेझेंटमधली असेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ही कृती जर पास्टमध्ये पूर्ण झालेली असेल आणि पास्टमध्येच थोडी चालू असेल असं सांगायचं असेल तर त्यावेळेस घ्यावं लागेल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जो की आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणारच आहोत. सो आता तुम्हाला याचा अर्थ जो आहे तो अधिक लक्षात आलेला असेल. ओके, सपोज अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. आय हॅव बीन वेटिंग. ओके, सपोज आणखी एक एक्झाम्पल बघूया. आय हॅव बीन, एक एक्झाम्पल चेंज करून घेऊया आपण थोडंसं. आपण आय हॅवच्या ऐवजी आपण घेऊया सी हॅज बीन. ओके मुलांनो, आपण चेंज करून घेऊया. आय हॅव बीनच्या ऐवजी सी हॅज बीन. पहा, सी हॅज बीन वेटिंग. समजा ती वाट पाहत असेल माझी तर मी वाक्य लिहिलेलं आहे की सी हॅज बीन वेटिंग. आता पुढे सिन्स येईल, फॉर येईल, केव्हापासून ती वाट पाहत आहे त्यासाठी. तर मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की एक्झाम्पल जे आहेत ते या पद्धतीने येतात. यात तुम्ही दोन्ही सेंटेन्समध्ये पाहिलं असेल, एक तर ह्या दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला फॉर शब्द आलेला दिसतो, त्यानंतर तुम्हाला सिन्स हा शब्द आलेला दिसेल. तर आता हेही वाक्यामध्ये सिन्स किंवा फॉर हे जनरली आलेलं असतं किंवा काही वेळेस नसतं सुद्धा, परंतु त्याचाही अर्थ असाच असतो जो मागच्या पुढच्या बॅकग्राऊंडवरून आपल्याला तो किती वेळेपासून हे काम चालू आहे हे आपल्याला समजत असतं, जेव्हा सिन्स आणि फॉर वाक्यात दिलेलं नसतं. परंतु जनरली तुम्हाला सिन्स आणि फॉर जे आहे ते वाक्यामध्ये दिलेलं असतं. ओके, सो याचा अर्थ पहा, सी हॅज बीन वेटिंग. आता पुढे असू शकतं की सिन्स मॉर्निंग असू शकतं, सिन्स लास्ट नाईट असू शकतं किंवा फॉर 1 hour असू शकतं, फॉर 2 hour असू शकतं. अशा पद्धतीनं तुम्हाला किती वेळ झालेला आहे हा याच्यात पॉईंट सांगितलेला असतो. म्हणजे थोडक्यात काय मुलांना, तर हा जर टेन्स दाखवायचा असेल तर याच्यामध्ये जनरली सिन्स आणि फॉर या 2 शब्दांचा उपयोग केला जातो. तर आता आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे की सिन्स आणि फॉर म्हणजे काय. तर अतिशय महत्त्वाचा असा हा पॉईंट आहे जो की आपल्याला शिकायचा आहे मुलांनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. सिन्स आणि फॉर याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे, कारण सिन्स म्हणजे पण पासून आणि फॉर म्हणजे सुद्धा पासून. तर नेमका दोन्हीमध्ये काय फरक आहे, आपण कुठे सिन्स वापरू शकतो, कुठे फॉर वापरू शकतो, तर हेही आपल्याला अगदी या व्हिडिओमध्येच याचा आपल्याला अभ्यास डिटेलमध्ये करायचा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो हे झालं वाक्य उदाहरण ज्यावरून तुम्हाला समजेल की परफेक्ट टेन्स म्हणजे नेमकं काय. तर मुलांनो आता बघूया आपण याचं स्ट्रक्चर, कशा पद्धतीने आपण हे सेंटेन्स लिहिलेले आहेत आणि आणखी अनेक सेंटेन्स आपण लिहू शकतो. सी द स्ट्रक्चर. बघा कसं स्ट्रक्चर झालेले. प्रत्येक वाक्यात तुम्हाला सुरुवातीला सब्जेक्ट दिसेल, त्याच्यानंतर बघा ह्या वाक्यात हॅव आहे, ह्या वाक्यात हॅज आहे. म्हणजेच तुम्हाला या वाक्यांमध्ये एक तर हॅव, त्याचबरोबर त्याच्या पुढे बीन शब्द आलेला दिसेल, म्हणजे तुम्हाला हॅव बीन किंवा हॅज बीन. ओके, हॅव बीन किंवा हॅज बीन हे हेल्पिंग वर्ब आलेले असतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे वेट दिसत आहे, याला आयएनजी फॉर्म लागलेला आहे. इथे वर्क दिसतंय, याला आयएनजी फॉर्म. इथे टीच आहे, याला आयएनजी फॉर्म. म्हणजे V1 आहे आणि V1 ला आपण आयएनजी फॉर्म लावू शकतो. याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा जे काही इतर शब्द असतील
ते असतात मुलांनो. तर अशा पद्धतीनं हे झालेलं आहे त्याचं स्ट्रक्चर. यानुसार तुम्ही कोणतंही वाक्य तयार करू शकता. सो बघा, लिहून घ्या स्ट्रक्चर किंवा त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. सो बघा मुलांनो, अशाच पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हे वाक्य करता येऊ शकतात. तर आता अजून महत्त्वाचा पॉइंट आपण पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घ्या. वेलकम बॅक. ओके मुलांना, चला तर मग बघूया नेक्स्ट पॉइंट. ओके मुलांना, we are going to see now the short forms. पहा मुलांनो, आता आपल्याला पाहायचे आहेत काही शॉर्ट फॉर्म्स जे अतिशय महत्त्वाचे असतात. टेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही वाचत असता त्यावेळेस किंवा बऱ्याच वेळेस व्हॉइस मध्ये ज्यावेळेस तुम्हाला वाक्य दिलेले असतात त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला या शॉर्ट फॉर्म्सचा उपयोग होतो. तर यामधले जे शब्द असतात शॉर्ट फॉर्म कसे येतात बुक्समध्ये, टेक्स्ट बुकमध्ये कसे लिहिलेले असतात बघा. सपोज एखादं वाक्य असेल आय हॅव ने सुरू होणारं, तर याचा शॉर्ट फॉर्म हा तुम्हाला या पद्धतीने दिलेला असू शकतो. आय, आता काय करत असतात यामधला जो HA आहे तो काढून टाकायचा आणि त्याऐवजी अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह वापरलेलं असतं या पद्धतीने आणि VE लिहिलेलं असतं. सो अशा पद्धतीने जर बुकमध्ये कुठेही टेक्स्ट बुकमध्ये किंवा कुठेही अशा पद्धतीने लिहिलेलं असेल तर याचा अर्थ असतो आय हॅव. ओके, सो दिस इज द शॉर्ट फॉर्म ऑफ आय हॅव. वाचताना कसं वाचायचं तर आय आय. ओके, कसं वाचणार आहात आय म्हणजे आय आणि व असा उच्चार करायचा आहे आय. ओके, हा शॉर्ट उच्चार असतो. आय आय असा उच्चार करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर सपोज असेल वी हॅव, याचा शॉर्ट फॉर्म आपण वापरत असतो वी घ्यायचा आहे. त्यानंतर अगेन HA रिमूव्ह करा, त्याच्याऐवजी तुम्ही अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह देऊ शकता आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे तुम्हाला VE. सो काय बनेल हा शब्द व्ह्यू. ओके, वी व. सो याला आपण वी म्हणतो आणि हा व, सो इट विल व्ह्यू. ओके, या पद्धतीने तुम्हाला आणखी हे शॉर्ट फॉर्म जे आहेत ते बघा. यू हॅव असेल तर शॉर्ट फॉर्म तयार होईल यू. HA काढून टाका, अपॉस्ट्रॉफी VE, सो इट बिकम्स यू यू. ओके, म्हणजे कुठेही असं लिहिलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो आय हॅव असेल. आता परफेक्ट कंटिन्युअस मध्ये याच्या पुढे बिन शब्द दिलेला असेल. ओके, सो त्याच्यानंतर बघा ही हॅज असेल तर तो कसा तयार होईल ही. आता HA काढून टाकायचं यस, सो इट बिकम्स हीज हीज. ओके, तशाच पद्धतीने सी हॅज असेल इट बिकम्स सीज. सो तुम्ही आता हे लिहू शकता इट्स, इट हॅज चा शॉर्ट फॉर्म असेल इट्स. आता मुलांना तुम्ही म्हणाल इट्स जे आहे ते इट इज पण असू शकतं, राईट. इट इजचा पण शॉर्ट फॉर्म आपण असाच लिहितो. तर तुम्हाला हे कसं ओळखायचं असतं तर याच्या पुढे पुढचं हेल्पिंग वर्ब काय येतो त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल. याच्या पुढे जर बिन असेल तर अर्थातच इट्स याचा अर्थ इट हॅज असेल.
ओके, कारण इजच्या पुढे बीन येत नसतं, इजच्या पुढे थर्ड फॉर्म पण येत नसतो, राईट. सो याच्या पुढच्या वर्ड्सनुसार तुम्हाला समजत असतं की हा इट्स आहे म्हणजे इट्स म्हणजे इट इज आहे का इट हॅज आहे. ओके, सो त्यानंतर एक राहिला शब्द प्रोनाउन प्लुरल फॉर्म दे हॅव. सो इट बिकम्स दे apostrophe ve, they, राईट. सो हे काही आहेत शॉर्ट फॉर्म्स मुलांना, हे तुम्ही लिहून घ्या जेणेकरून की तुम्हाला हे शॉर्ट फॉर्म्स जे आहेत ते नक्कीच उपयोगाला येतील. येस मुलांना, बघा, टेक इट डाऊन. आता याच्यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाचा भाग पाहायचा आहे आणि तो म्हणजे जर सेंटेन्सेस आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचे असतील तर आपण मुलांना ते कशा पद्धतीनं करू शकतो हा भाग आपल्याला पाहायचा आहे. सो आतापर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी कळलेलं आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सर्व सेंटेन्सेस आपण कशा पद्धतीनं करतो. तरी सुद्धा या प्रकारच्या वाक्यांचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं करायचं हे आपण बघणार आहोत. हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो कारण तुम्हाला प्रत्येक प्रकारचं वाक्य जे आहे त्याचं स्ट्रक्चर जर कळालं तर तुम्हाला ते वाक्य करणं अतिशय सोपं जातं मुलांना. चला तर मग बघूया पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण कशा पद्धतीनं करू शकतो. सी, पहिल्यात लिहूया सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह. ओके, त्याच्यानंतर बघूया आपण निगेटिव्ह. आधी आपण दोनच बघून घेऊया, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, सो सी फर्स्ट ऑफ ऑल we'll take some examples and see one by one. ओके, आता निगेटिव्ह कसं करायचं समजा. आता मी इथे सिन्स आणि फॉर देत नाही, आपण फक्त एक्झाम्पल समजून घेऊया निगेशन कसं घ्यायचं त्यासाठी. तर समजा वाक्य असेल आय हॅव बीन प्लेइंग. ओके, आय हॅव बीन प्लेइंग असं जर एक्झाम्पल असेल तर याचा निगेटिव्ह फॉर्म कसा होईल. तर पहा मुलांना, हॅव आणि बीन याच्या नंतर निगेशन ठेवायचं, नॉट ठेवायचं. आय हॅव नॉट बीन प्लेइंग. ओके, हेल्पिंग वर्ड इथे हॅव आणि बीन ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला नकार ठेवावा लागतो म्हणजे तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. आय हॅव नॉट बीन प्लेइंग. जर समजा शॉर्ट फॉर्म वापरला तर हॅव नॉटच्या ऐवजी आय हॅवंट बीन प्लेइंग असंही वाक्य येऊ शकतं. किंवा आय हॅवचा शॉर्ट फॉर्म घेतला तर आय नॉट बीन प्लेइंग असंही त्याचा आन्सर असू शकतं मुलांना. ओके, त्यानंतर समजा वी असेल, सो वी हॅव बीन प्लेइंग. वी हॅव बीन प्लेइंग. सो कसं येईल आन्सर मग. We haven't or have not been playing. Okay, we have not been playing. Right. आता समजा सेंटेन्स आला असेल he has been playing. सांगा बरं काय येईल. ओके, काय येईल. राईट, काय आलं असेल आन्सर. ही हॅज नॉट बीन प्लेइंग. राईट. ओके, नाव याच पद्धतीनं सीचा आन्सर येईल. समजा असेल सी हॅज बीन प्लेइंग तर काय येईल आन्सर. सी
She has not been playing. Okay. It has been playing. याचा आन्सर कसा येईल? It has not been playing. Okay. It has not been playing. Likewise, plural form असेल, they have been playing. Okay. For that, you can write they have not been playing. Okay. म्हणजे जर हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज याच्या पुढे जर नॉट ठेवलं मुलांना तर तुमचं निगेशन फॉर्म तयार होईल. सो टेक इट डाऊन. तुम्हाला समजलं असेल. फक्त एक विसरू नका की हॅवच्या नंतर आणि बीनच्या मध्ये आपल्याला नॉट घ्यावं लागतं. आणि अशा पद्धतीने मग वाक्याचा अर्थ कसा तयार होतो? आय हॅव बीन प्लेइंग म्हणजे मी खेळत आलेली आहे. ओके. आता म्हणजे याचा अर्थ असा असतो की मी सकाळपासून खेळत आलेली आहे किंवा मी 2 तासापासून खेळत आलेली आहे. खेळत आलेली आहे याचा अर्थ काय? मी खेळत आहे. सकाळपासून खेळत आहे. मी 2 तासापासून खेळत आहे. राईट. तर अशा पद्धतीनं या वाक्यांचे अर्थ असतात. मग याचा कसा होईल? आय हॅव नॉट बीन प्लेइंग. मग आपण मम्मीला सांगतो नाही मी सकाळपासून खेळत नाहीये म्हणजे मी सकाळपासून खेळत आलेली नाही असं जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस आपण या पद्धतीची रचना वापरू शकतो. म्हणजे मी खेळत नाही आपण सांगतो ना नाही आई जर म्हणली की काय आज सकाळपासून खेळते आपण म्हणतो नो नाही मम्मी मी सकाळपासून खेळत नाही याचा अर्थ मी सकाळपासून खेळत आलेली नाही. म्हणजेच आय हॅव नॉट बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून खेळत नाहीये मम्मी. ओके. सो मी सांगितल्या पद्धतीने सिन्स किंवा फॉर ह्या वाक्यांमध्ये हे तुम्हाला टाइम दर्शवण्यासाठी केव्हापासून यासाठी वापरतात. तर आपल्याला थोड्या वेळात पाहायचंच आहे की सिन्स आणि फॉर याचा उपयोग आपण नेमका कुठे करणार आहोत. का कुठेही सिन्स लिहिलं तर चालेल आणि कुठेही फॉर लिहिलं तर चालेल? नो, असं चालत नसतं. सो टेक इट डाऊन. स्क्रीनशॉट घ्या मुलांना. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अतिशय महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगत होते आणि तो म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला सिन्स आणि फॉर या 2 शब्दांचा उपयोग यापूर्वी आपल्याला इंटरोगेटिव्ह घ्यायचं राहिले ते आपण आधी घेऊया. इंटरोगेटिव्ह. ओके. निगेटिव्ह पाहिलं आपण. आता बघूया आपण याच वाक्यांचा आपल्याला इंटरोगेटिव्ह कशा पद्धतीने करायचं आहे आणि नंतर आपण सिन्स आणि फॉरचा उपयोग पाहूया. फॉर दॅट म्हणून मी सांगते की आपले सेशन असे असतात की ज्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात आपल्याला वेगवेगळे डिटेल्ड पॉइंट शिकायला मिळतात. त्यामुळे व्हिडिओ मुलांना शेवटपर्यंत पाहायचा जेणेकरून तुम्हाला भरपूर काही नवीन वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. सो आता पाहायचं आहे एखादं वाक्य जर पॉझिटिव्ह दिलेलं असेल तर त्याचा इंटरोगेटिव्ह कशा पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे प्रश्न कसा बनवायचा या प्रकारच्या वाक्यामध्ये. तर आता थोडं कन्फ्युजन असू शकतं मुलांचं की हॅव बीन आधी घ्यायचं का? तर नाही. सी हिअर फक्त हेल्पिंग वर्ब हॅव अगोदर घ्यायचंय आणि सब्जेक्ट नंतर घ्यायचंय. सो क्वेश्चन असं तयार होईल. काय करायचं असतं मग? आय हॅव हा आय सब्जेक्ट आहे इथं हॅव हेल्पिंग वर्ब आहे. फक्त आपल्याला हॅव अगोदर घ्यायचंय आणि हा सब्जेक्ट नंतर घ्यायचा आहे. बीन आधी घेऊ नका. हॅव बीन आय प्लेइंग असं न करता रचना अशीच केली जाते की हॅव आय बीन. ओके. हॅव आय बीन प्लेइंग. So it will and again last we have to put question mark. Have I been playing? Okay. हा झाला प्रश्न तयार. आता याच्यामध्ये we आणि have आहे. राईट. म्हणून मी सांगत होते आता हे जर वाक्य तुम्हाला असं दिलेलं असेल मुलांनो सपोज आय बीन प्लेइंग. राईट. एक्झाम मध्ये असं पण येऊ शकतं आणि तुम्हाला जर याचा क्वेश्चन बनवायचा असेल
तर आता याचं कसं क्वेश्चन बनवणार तुम्ही, कारण तुम्हाला जर माहित असेल की आय याचा शॉर्ट फॉर्म आय हॅव आहे तरच तुम्ही इथे मुलांना हॅव घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की शॉर्ट फॉर्मचा आपल्याला किती उपयोग होतो. तर शॉर्ट फॉर्म विसरायचे नाही. ते या पद्धतीने लिहितात. याआधी आपण सगळे शॉर्ट फॉर्म पाहिलेत, मी लिहून दिलेत, तुम्ही लिहून घेतलेले पण आहेत. आता ते तुम्ही फक्त एक वेळेस दोन वेळेस लिहून काढा, 4-5 वेळेस लिहून काढा, जेणेकरून तुमचे पक्के होतील. आणि असं जरी सेंटेन्स लिहिलेलं असेल तर तुम्हाला कळेल की याचा आपल्याला हॅव घ्यावं लागेल, कारण इथे आय व्ही ई याचा अर्थ आय, याचा अर्थ हॅव आहे यामध्ये. म्हणून तुम्हाला ज्यावेळेस इंटरोगेटिव्ह करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला अगोदर हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट घ्यावा लागेल मुलांना. सो हा भाग विसरायचा नाही. आता सपोज सेंटेन्स असेल वी हॅव बीन प्लेइंग. सो कसं होईल वाक्य मग, अगोदर हॅव घ्या, त्यानंतर सब्जेक्ट हॅव वी, नंतर घ्यायचं आहे बीन, हॅव वी बीन प्लेइंग, आणि शेवटी द्यावा लागेल क्वेश्चन मार्क. ओके. सो आता समजा वाक्य असेल ही हॅज बीन. ओके, आपण हे सेंटेन्स या पद्धतीने लिहूया शॉर्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल शॉर्ट फॉर्म मधून आपल्याला कशा पद्धतीने इंटरोगेटिव्ह करायचे आहे. हीज बीन प्लेइंग. सी, असं जर वाक्य आलेलं असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने क्वेश्चन बनवायचं आहे पहा. हीच याचा अर्थ असतो ही हॅज. डोंट फॉरगेट इट, हे विसरू नका. हीच म्हणजेच ही हॅज असतो. हे समजलं तरच इथे इंटरोगेटिव्ह करताना तुम्ही हॅज घेऊ शकाल. हे माहिती असेल तरच घेऊ शकाल. सो फॉर दॅट यू हॅव टू नो इट. तर तुम्हाला हे माहितीच हवं आहे. सो हीच म्हणजेच हॅज आहे, त्यामुळे आपण इथे हॅज अगोदर घेतलं, त्याच्यानंतर घ्या ही. हॅज ही बीन प्लेइंग. ओके, आणि शेवटी द्यायचं आहे ऑफकोर्स क्वेश्चन मार्क. सो या पद्धतीने तुम्हाला याचा इंटरोगेटिव्ह करावं लागेल. त्याच पद्धतीने सी हॅजचं कसं येईल मग, हॅज सी बीन प्लेइंग. ओके, लाईकवाईज इट हॅज असेल तर पुन्हा येईल हॅज इट बीन प्लेइंग. हॅज इट बीन प्लेइंग. द्यायचं काय येईल मग, have they been playing. ओके, अशाच पद्धतीने मुलांना WH चा जर असेल कुठलाही क्वेश्चन तयार करायचा तर फक्त सिंपली आपल्याला आपण जे हे वर्बल क्वेश्चन बनवलेले आहेत त्या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH चा वर्ड लिहिला की तुमचा क्वेश्चन तयार होतो. म्हणजे स्ट्रक्चर जे आहे, जे इंटरोगेटिव्हचं स्ट्रक्चर आहे ते कसं असतं तर हेल्पिंग वर्ब आधी असतो, नंतर सब्जेक्ट असतो. हा एकच फरक लक्षात घ्यायचा आहे अफर्मेटिव्हचा आणि इंटरोगेटिव्हचा फॉर्मॅट. काय असतो स्ट्रक्चर कसं चेंज असतं तर पॉझिटिव्ह मध्ये आधी सब्जेक्ट असतो, नंतर हेल्पिंग वर्ब आणि त्याच्यानंतर मेन वर्ब आणि इतर शब्द. म्हणजे आधी सब्जेक्ट नंतर वर्ब, असा पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह असर्टिव्ह वाक्याचा नियम असतो. तर त्याच्या उलट इंटरोगेटिव्हचा नियम कसा असतो, उलटा असतो. क्वेश्चन उलटा असतो आहे ना, थोडं जम्बलिंग करण्यासाठी तो उलटा करायचा असं लक्षात ठेवा. तर मग उलटा कसा करायचा तर हेल्पिंग वर्ब आधी घ्या, त्याच्यानंतर सब्जेक्ट घेतला की बाकीचे शब्द तुम्ही जसे तसे लिहू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने हॅव आधी घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट. एवढी इंटरचेंज मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की हे दोन बंड मुलं आहेत, त्यांच्या जागा बदलून द्यायच्या आहेत आपल्याला. तर दोन बंड मुलांच्या जागा चेंज केल्या की तुमचा क्वेश्चनच तयार होतो. ठीक आहे, सो म्हणून आपण हेल्पिंग वर्ब आधी घ्या, नंतर सब्जेक्ट घ्या, म्हणजे तुमचा क्वेश्चन तयार होईल. WH चं पण तसंच आहे. फक्त WH चा क्वेश्चन जर करत असाल तर अगोदर WH चा वर्ड येईल, पुन्हा हेल्पिंग वर्ब, पुन्हा सब्जेक्ट, हीच रचना राहील. म्हणजे आता व्हॉटचा मी प्रश्न तयार केला तर कसा होईल, व्हॉट हॅव आय बीन प्लेइंग, व्हॉट हॅव आय बीन प्लेइंग, व्हॉट हॅव आय बीन प्लेइंग, किंवा व्हेन हॅव वी बीन प्लेइंग, व्हेन हॅव वी बीन प्लेइंग, किंवा वेअर हॅज ही बीन प्लेइंग, वेअर हॅज ही बीन प्लेइंग. अशा पद्धतीनं WH चे वर्ड जर ह्याच्या अगोदर लावले मुलांना तर तुमचे WH चे सुद्धा प्रश्न ऑटोमॅटिक इथे तयार होतील.
सो टेक द स्क्रीनशॉट. तुम्हाला नक्कीच क्वेश्चन हे समजले असतील. बघा मुलांनो, लिहून घ्या. जे मी WH चे आत्ता तुम्हाला क्वेश्चन सांगितलेले आहेत ते सुद्धा याच्यानंतर तुम्ही लिहून काढू शकता. सो आपण आत्तापर्यंत पाहिलं की पॉझिटिव्हमधनं निगेटिव्ह सेंटेन्स कसे करायचे आणि त्याचबरोबर पॉझिटिव्हमधनं इंटरोगेटिव्ह क्वेश्चन जर करायचे असतील तर ते कसे करायचे. नाव आता अतिशय महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे सिन्स आणि फॉर या शब्दांचा उपयोग पाहायचा आहे. ओके, तर बघूया सिन्स आणि फॉर या शब्दांचा उपयोग आणि अतिशय महत्त्वाचा भाग जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. समजून घेतल्याच्या नंतर नोट करा आणि याचे अनेक एक्झाम्पल सोडवून पहा जेणेकरून तुमचा हा जो भाग आहे तो पक्का होऊन जाईल. सो पहा, सिन्स पाहूया. सुरुवातीला आपण सिन्स जर असेल त्याचा मराठीमध्ये अर्थ असतो पासून. या दिलेल्या वाक्यांमध्ये याचा अर्थ येतो सिन्स म्हणजेच पासून. तर मुलांना लक्षात घ्या की कशा पद्धतीनं याचा उपयोग आपण करत असतो. सिन्स हा जो शब्द असतो मुलांना तर तो वाक्यात येत असतो की एक पॉइंट ऑफ टाइम सांगितलेला असतो. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं पहा, I have been teaching you since. केव्हापासून मी तुम्हाला शिकवत आहे? Since 7 AM. ओके, 7 o'clock किंवा since 7 AM म्हणजे मी तुम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून मुलांना शिकवत आहे. सो तुमच्या लक्षात येईल की माझं टीचिंग हे सकाळी 7 वाजल्यापासून चालू आहे. राईट, सकाळी 7 पासून. म्हणजे बघा, मी तुम्हाला इथं एक पॉइंट सांगितलेला आहे, फिक्स्ड पॉइंट सांगितलेला आहे की मी किती वाजता सुरू केलंय, 7 वाजता. मी 2 तासापासून शिकवत आहे असं जर मी म्हणाले तर त्याचा अर्थ वेगळा होईल मुलांना. समजा मी असं वाक्य म्हणाले की आय हॅव बीन टीचिंग यू फॉर 7 hours. ओके, 7 AM च्या ऐवजी फॉर शब्द वापरला इथे, सिन्सच्या ऐवजी फॉर 7 hours असं जर मी घेतलं तर याचा अर्थ काय होतो की मी 7 तासापासून शिकवत आलेली आहे. फॉर 7 म्हणजे मी किती वाजता सुरू केलंय, नेमका टाइम काय आहे तो मी त्यात नाही सांगितलेला. राईट, म्हणजे जर आपण एक निश्चित पॉइंट ऑफ टाइम सुरू केलेला सांगितलेला असेल तर मुलांना आपण वापरत असतो सिन्स. ओके, एक फिक्स्ड पॉइंट सांगितला मी, नेमका आपण म्हणतो हा मी सकाळपासून करते. आपण सकाळपासून करते म्हटल्यावर आपण काय म्हणतो, हो माहिती आहे मला सकाळपासून, पण सांग ना सकाळपासून म्हणजे किती वाजल्यापासून. सो हा किती वाजल्यापासून हा जो वर्ड असतो तर इट शोज सिन्स. तो आपल्याला सिन्स दाखवतो किती वाजल्यापासून, म्हणजे एक पॉइंट. तो जो पॉइंट असतो जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केलेली असेल, त्या गिवन सेंटेन्समध्ये कामाला जी सुरुवात केलेली असेल त्याचा एक पॉइंट असेल. ओके, सो त्या पॉइंटला जर आपल्याला दर्शवायचं असेल तर आपण यूज करत असतो मुलांना सिन्स. सो लक्षात घ्या, सिन्स जो आपण वापरत असतो त्याचा उपयोग पाहतो आहोत आपण. सिन्सचा उपयोग बघा काय होतो. सो सिन्स आपण कुठे वापरतो तर निश्चित कालावधी आपल्याला जर सांगायचा असेल, बघा मुलांना, निश्चित वेळ सांगायचा असेल, निश्चित कालावधी सांगायचा असेल, किती वाजता सुरू झालं असं जर तुम्हाला सांगायचं असेल, एक पॉइंट सांगायचा असेल निश्चित असा, सो निश्चित वेळेसाठी आपण सिन्स शब्दाचा उपयोग करत असतो. ओके,
निश्चित वेळेसाठी, म्हणजे याला आपण म्हणत असतो पॉइंट ऑफ टाइम. ओके, याला म्हणायचं पॉइंट ऑफ टाइम. एक पॉइंट दाखवतो आपण. ओके, सो निश्चित वेळेसाठी म्हणजेच पॉइंट ऑफ टाइम दाखवण्यासाठी सिन्सचा उपयोग होतो. ओके, नीट समजून घ्या. हा कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजणं अतिशय आवश्यक आहे. ओके, सो सिन्स आपण इथे वापरत असतो. कुठे वापरतो आपण सिन्स? तर पॉइंट दाखवण्यासाठी. तर तुम्ही असं म्हणू शकता की आपण म्हणजे की कोणत्या वेळेपासून सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे किती वेळ झाला, किती नाही, कोणत्या वेळेपासून. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की सिन्सचा जो उपयोग आहे तुम्हाला, तर तो तुम्ही कोणत्या वेळेपासून, हे जर त्याच्यामध्ये प्रश्न विचारला, असा जर प्रश्न विचारला की कोणत्या वेळेपासून, कोणत्या दिवसापासून, सो कोणत्या, याच्यासाठी कोणत्या वेळेपासून किंवा कोणत्या दिवसापासून, असं आपल्याला निश्चित उत्तर मिळेल. तुम्ही जे काम सुरू केलेलं असेल त्याचा असा निश्चित वेळ मिळेल. सो असा कोणत्या वेळेपासून, कोणत्या दिवसापासून, असा प्रश्नाचं जेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल मुलांनो, तेव्हा तिथे तुम्ही सिन्स वापरू शकता. ओके, सो एक्झाम्पल बघूया वेगवेगळे आपण कशा पद्धतीने. आणखी कुठे कुठे बघा, तर सिन्स म्हणजे कधीपासून, कोणत्या वेळेपासून आहे ना, असा प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळत असतं. कधी किंवा कोणत्या वेळेपासून, कधी किंवा कोणत्या दिवसांपासून याचं उत्तर मिळतं. तर फॉर एक्झाम्पल बघा, हे वेगवेगळे एक्झाम्पल लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला हे सिन्सचा उपयोग कुठे कुठे होतं हे लक्षात येईल. सो तुम्ही लिहू शकता सिन्स मंडे. एखादं सेंटेन्स असेल आणि त्याच्या पुढे येईल सिन्स मंडे. म्हणजे बघा, एखाद्या दिवसाच्या नावाचा उल्लेख करून सांगू शकता की मंडे पासून. ओके, सो यू कॅन राईट हिअर लाईक दिस. ओके, सो सी हिअर, आपण इथे या पद्धतीने पण लिहू शकतो की सिन्स मंडे, किंवा आपण याही पद्धतीने लिहू शकतो मुलांना. बघा, सिन्स, एक फिक्स टाइम सांगते मी, सिन्स 7:15 AM. ओके, इट मीन्स दॅट तुम्ही याही पद्धतीने लिहू शकता सिन्स 7:15 AM. म्हणजे एक निश्चित मी इथे टाइम सांगितलेला आहे की मी किती वाजता काम सुरू केलेलं आहे, किंवा नेमका दिवस सांगितलेला आहे. म्हणजे एका दिवसाचं नाव सांगू शकता, एखाद्या वेळेचं तुम्ही फिक्स टाइम सांगू शकता, पॉइंट सांगू शकता, किंवा सकाळपासून सांगायचं असेल तरी तुम्ही असा यूज वापरू शकता वर्डचा ह्या, सिन्स मॉर्निंग, सकाळपासून. मी काम करते, खूप काम करते, केव्हापासून करते, सिन्स मॉर्निंग करते आहे. किंवा सिन्स माय चाइल्डहुड, सिन्स माय चाइल्डहुड, अगदी बालपणापासून मी हे सर्व करत आलेली आहे, असं जर सांगायचं असेल तर सिन्स माय चाइल्डहुड या पद्धतीने लिहू शकता. समजा तुम्हाला इसवी सन दाखवायचं असेल तरी तुम्ही याचा यूज करू शकता. सपोज सिन्स 2020. ओके, our life has been disturbing since 2020. आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते 2020 पासून संपूर्ण विस्कळीत होत आलेलं आहे आणि अजूनही ते होत आहे, कंटिन्यू आहे ऍक्शन. आणि म्हणून इथे आपण असं इसवी सन जरी दाखवायचं असेल मुलांना तरीही आपण सिन्स या शब्दाचा इथून उपयोग करू शकतो. तशाच प्रकारे एखादी फिक्स डेट सांगायची असेल आपल्याला तरी सुद्धा मुलांना आपण इथे हा वर्ड यूज करू शकतो. सो वी कॅन राईट हिअर सिन्स 20th जुलै असंही मी लिहू शकते. म्हणजे एखादी फिक्स डेट सांगायची असेल तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता की सिन्स 20th जुलै, राईट. सो या पद्धतीने सुद्धा तुम्हाला सिन्सचा उपयोग करता येईल. ओके, म्हणजे इथं वाक्य अगोदर आलेलं असेल आय हॅव बीन. आता हेच सेंटेन्स आपण अशा पद्धतीने येईल. समजा आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. ओके, किंवा सिन्स मंडे, बापरे मी मंडे पासून काम करत आले, ऑफिसचं काम असेल समजा,
तर मी मंडे पासून काम करत आलेलो आहे. ठीक आहे. आय हॅव बीन वर्किंग सिन्स मंडे. सो मी इथे तुम्हाला फक्त शेवट दाखवलेले आहेत की सिन्स 7:15 AM. तर अशा पद्धतीने तुमचे हे वाक्य असू शकतात, ज्या वाक्यामध्ये हे शेवटचे भाग दिलेले असू शकतात. म्हणजे सिन्सचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतोय, तर आपण एक पॉइंट दाखवतो, पण पॉइंट नेमकं कुठे कुठे दाखवू शकतो. तर मुलांना आपण अशा पद्धतीनं एखादा दिवस दाखवण्यासाठी एका दिवसापासून सुरुवात झालेली आहे, म्हणजे त्या दिवसांचे वार लिहू शकतो आपण, वारांची नावं लिहू शकतो. अशा पद्धतीनं एखादा पॉइंट ऑफ टाइम दाखवत असाल तुम्ही किती वाजल्यापासून, तर त्यासाठी तुम्ही 7:15 कुठलाही दिवसाचा ठराविक वेळ ज्या वेळेला तुमचं काम झालेलं आहे सुरू, पण तो फिक्स्ड पॉइंट. ठीक आहे. म्हणजे निश्चित कालावधी सांगायला तुम्ही इथे की याच वेळेला माझं काम सुरू झालेलं आहे. खूप काम करताय, खूप झालं, हे ठीक आहे, पण कोणत्या वेळेपासून सुरू झाले, कोणत्या दिवसापासून सुरू झाले, कोणत्या इसवी सन पासून सुरू झाले, तर तो फिक्स्ड पॉइंट आपण सांगतो की एक्झॅक्ट मी याच वेळेला काम सुरू केलेलं आहे. सो असा एक्झॅक्ट टाइम जेव्हा तुम्ही दाखवत असता त्यावेळेस आपल्याला सिन्स वापरता येतं. मग तुम्ही त्यासाठी दिवसाचं नाव वापरू शकता, टाइम दाखवू शकता, सकाळपासून संध्याकाळपासून अशा पद्धतीने वेळेचा उल्लेख करू शकता, किंवा बालपणापासून, ठीक आहे, किंवा खूप वर्षांपासून, किंवा इसवी सन दाखवू शकता, किंवा तुम्ही एखाद्या फिक्स डेटचा उल्लेख करू शकता की ह्या तारखेपासून मी केलेलं आहे. सो अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या प्रकार आहेत जिथे आपण सिन्सचा उपयोग करू शकतो. मला वाटते सिन्सचा उपयोग नक्की कळायला असेल. आता फॉर शिकूया. फॉर शिकल्याच्या नंतर हा पॉइंट अजून जास्त क्लिअर होईल. टेक डाऊन स्क्रीनशॉट. मुलांना स्क्रीनशॉट घ्या याचा. ओके. सो सी हिअर. सिन्सचा उपयोग इसवी सन आणि डेट लिहिण्यासाठी सुद्धा आपण या पद्धतीने करू शकतो. सिन्स 28 जुलै. स्क्रीनशॉट घ्या. ओके. ठीक आहे. त्यानंतर आता पाहणार आहोत आपण फॉरचा उपयोग कशा पद्धतीने आपण करू शकतो. मुलांना हे दोन पॉइंट फार महत्त्वाचे आहेत आपल्याला. जो हा चौथा प्रकार आहे प्रेझेंट मधला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तसंच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, यामध्ये सुद्धा आपल्याला सिन्स आणि फॉर याचा उपयोग होणारच आहे. सो नाउ वी आर गोइंग टू सी. आता फॉर या शब्दासाठी उपयोग बघूया. फॉर चा उपयोग कुठे कुठे होतो. सॉरी, फॉरचे उपयोग पाहायचा आहे मुलांना कुठे कुठे होतो. तर दोन्हीचाही अर्थ तोच आहे. फॉर इथे फॉरचा अर्थ सुद्धा या प्रकारच्या वाक्यांमध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसच्या वाक्यामध्ये फॉर या शब्दाचा अर्थ सुद्धा पासून असा असतो मुलांना. सिन्स आणि फॉर ह्या दोन्ही शब्दांचा आपल्याला सारखाच अर्थ असतो, हे लक्षात ठेवा. तर याचा नेमका उपयोग कुठे करत असतो आपण, तर ठराविक कालावधी दर्शविण्यासाठी. बघा मुलांना, ठराविक कालावधी दर्शविण्यासाठी, ठराविक कालावधी किती तास, किती वेळ असा ठराविक कालावधी जर मुलांना दर्शवायचा असेल तर हा ठराविक कालावधी सांगण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. सो ठराविक कालावधी सांगण्यासाठी याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो फिक्स ड्युरेशन ऑफ टाइम. ठीक आहे. किती तास झाले, फिक्स ड्युरेशन सांगतो. ड्युरेशन लक्षात घ्या. फिक्स ड्युरेशन ऑफ टाइम. ओके. फिक्स ड्युरेशन ऑफ टाइम सांगतो म्हणजे नेमका किती कालावधी झालेला आहे. कसा, तर तो आपण बघणारच आहोत. तर यामध्ये तुम्हाला प्रश्नांचं उत्तर मिळतं बघा. किती वेळेसाठी, किती वेळेसाठी, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रकारच्या वाक्यांमधून मिळत असतो. किती वेळेसाठी काम केलेलं आहे याचा आपल्याला इथे उत्तर मिळत असतं मुलांनो. तर आपण पाहत होतो आता की फिक्स ड्युरेशन ऑफ टाइम म्हणजे कसं. तर आपण आता जे उदाहरण घेतलेलं आहे तेच घेऊया आपण फॉरचा उपयोग करून. आय हॅव बीन
teaching you. I have been teaching you for 10 years. ओके, बघा मी किती कालावधीपासून शिकवत आलेली आहे तुम्हाला, तर मी तुम्हाला 10 वर्षापासून शिकवत आहे. आय एम अ टीचर. ओके, सो मी विद्यार्थ्यांना 10 वर्षापासून शिकवत आलेली आहे. 10 वर्षापासून माझं टीचिंगचं काम चालू आहे. आता 10 वर्षापासून चालू आहे याचा अर्थ की 10 वर्षापर्यंतचं माझं काम ऑलरेडी संपलेलं आहे टीचिंग करण्याचं, आणि अजूनही माझं टीचिंग करण्याचं काम चालूच आहे. मग इथे पण मी फॉर शब्द वापरलेला आहे. आता इथे काय केलेलं आहे, फिक्स ड्युरेशन सांगितलेलं आहे. म्हणजे मी फिक्स टाइम सांगितलंय, मी काम करते, मी शिकवण्याचं काम माझं चालू आहे, पण माझं किती वर्ष झाली आहेत आता, फिक्स 10 वर्ष झाली. तुम्ही म्हणाल मॅडम किती वर्षापासून शिकवताय, मी जर म्हणाले की मी खूप दिवसापासून शिकवते. आता खूप दिवसापासून म्हटलं की सिन्स वापरायचं, पण मी जेव्हा फिक्स सांगते की मॅडम मग किती दिवस, फिक्स म्हणजे किती दिवस झाले मॅडम, आता खूप दिवसापासून करताय म्हणजे किती दिवसापासून करताय असं जेव्हा कोणी विचारेल तेव्हा मी फिक्स टाइम सांगेल. 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले. तर असा जेव्हा मी फिक्स ड्युरेशन सांगेल, किती वर्ष झाले, तर त्यावेळेस आपण वापरत असतो फॉर. सो फॉर कशासाठी, तर किती वेळेसाठी, तर किती वेळेसाठी याचं उत्तर मिळतं बघा. आय हॅव बीन टीचिंग यू फॉर 10 years. किती वेळेसाठी शिकवत आलेला आहात, किती दिवसांसाठी शिकवत आलेला आहात, तर 10. हा तुमचा फिक्स ड्युरेशन ऑफ टाइम तुम्हाला इथे कळत असतो. सो अशा पद्धतीने आता हे सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकता. म्हणजे कसं, समजा फॉर 2 years असं एक्झाम्पल येऊ शकतं तुम्हाला. फॉर 2 years म्हणजे किती वर्ष झाली हे दाखवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. म्हणजे इथे तुम्ही वर्ष दाखवू शकता, किंवा तुम्ही पिरियड सांगू शकता, किती तास झालेले आहेत. सपोज फॉर 3 hours म्हणजे तुम्ही इथे किती तास झालेले आहेत असा वेळ दाखवू शकता फॉर शब्दाने. किंवा तुम्ही दिवस किती झालेले आहेत ते सांगू शकता, फॉर मेनी डेज. ओके, फॉर मेनी डेज. अशा पद्धतीने तुम्ही दिवस किती झालेले आहेत, संपूर्ण फिक्स टाइम, किती नेमके दिवस ते सांगू शकता. किंवा तसाच तुम्ही मिनिट सुद्धा सांगू शकता मुलांना, फॉर 30 minutes समजा. सो तुम्ही इथे मिनिट सांगू शकता. ओके, सो अशा पद्धतीनं नेमका फिक्स्ड कालावधी किती झालेला आहे हे आपण सांगू शकतो. आता बघा इथे मग मी सिन्स वापरू शकते का, आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स 10 years असं मी वापरू शकेल का, तर नाही. ठीक आहे. आता समजा 2021 असेल तर 10 वर्षापासून झालं असेल सांगायचंय मला, तर मला जर असं सांगायचं असेल की मी 10 वर्षापासून शिकवते, तर मला असं 10 फॉर घेऊन नाहीच सांगता येणार. त्यासाठी मला इसवीसन घ्यावं लागेल, आणि मग मी हे वाक्य सिन्स घेऊन असं सांगू शकेल की आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स 2010 or 2011. ठीक आहे, 2010 पासून मी तुम्हाला शिकवत आलेली आहे. म्हणजे 2010 पासून तुम्ही आतापर्यंतचा कालावधी काढू शकता वर्षांचा. तर तेव्हा मी 10 वर्षापासून म्हणत असताना सिन्स वापरू शकते. परंतु इथे मात्र मी फिक्स पिरियड सांगितलेला आहे की मी 10 वर्षापासून शिकवत आलेली आहे. पण मी जर वाक्य असं म्हणाले की आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स 2000, लक्षात घ्या, सिन्स 2011 सपोज 2011. आता हेच वाक्य मी तुम्हाला आणखी असं घेऊन दाखवते बघा, मग तुमच्या लक्षात येईल. स्क्रीनशॉट घ्यायचा. येस, ओके. आता इथे मी एक एक्झाम्पल सिन्सचं घेते, म्हणजे तुम्हाला दोन्हीतला डिफरन्स कळेल की कुठे सिन्स वापरायचा आहे आणि कुठे फॉर वापरू शकतो. सो सी दिस एक्झाम्पल. आता हेच वाक्य मला सांगायचं तर मी असं पण सांगू शकेल, आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स. आता मी सिन्स वापरलं इथे तर मला काय घ्यावं, मला 10 वर्षाचा पिरियड सांगायचा आहे समजा, तर मी काय सांगेल, सिन्स 2011. मी 2011 पासून शिकवत आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे मी इथे काय सांगितलेलं आहे, मी 2011 पासून, म्हणजे मी फिक्स पिरियड सांगितलेलं नाही की 2011 पासून 2021 पर्यंत किती वर्ष झालेत हे काउंट करून सांगितलेलं नाही. तुम्ही करू शकता यावरून, परंतु मी असं फिक्स पिरियड नाही सांगितलेला आहे. मी इथे सांगितले की मी 2011 पासून टीचिंग करत आलेली आहे. सो अशा पद्धतीनं मुलांना
ज्यावेळेस आपण एखादा ड्युरेशन सांगितलेला असतो, नेमका किती कालावधी झालेला आहे हे सांगतो, तेव्हा फॉर वापरा. आणि नेमका कोणत्या वेळेला ती घटना सुरू केलेली आहे याचा नेमका टाइम जेव्हा सांगत असतो त्यावेळेस आपण सिन्स शब्दाचा वापर करत असतो. म्हणजे पॉइंट ऑफ टाइम दर्शवण्यासाठी सिन्स आणि फिक्स्ड ड्युरेशनसाठी फॉर. ओके, सो हा झाला सिन्स आणि फॉरचा उपयोग. तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सो अशाच अमेझिंग व्हिडिओजसाठी दररोज आपण भेटणारच आहोत यूट्यूबच्या लाईव्ह सेशनमध्ये. संध्याकाळी 6:15 वाजता एखाद्या वेळेस टाईम मागे पुढे होऊ शकतो. सो नोटिफिकेशन्सकडे लक्ष द्या की सेशनचा टाईम काय आहे तो आम्ही तुम्हाला वेळेवर सांगतच असतो. आपले ग्रुप्स जॉईन करा. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अवर videos. Thank you.